सो बेसिकली बऱ्याच पेशंट्स विचारतात की हेपॅटायटिस बी हा काय आहे आणि कसा पसरू शकतो, तर आपण त्याचा विषय थोडा डिस्कस करूया. हेपॅटायटिस बी एक प्रकारचा व्हायरस आहे जे फक्त 3 सोर्सेसने बॉडीमध्ये आतमध्ये येऊ शकतो. आईपासून मुलांमध्ये डिलिव्हरीच्या टाइमला येऊ शकतो किंवा कोणताही शारीरिक संबंध त्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा वापरलेले सिरिंज, वापरलेलं रक्त किंवा टॅटूवाले जे निडल्स असतात ते, किंवा असं काही कानचे पिअर्सिंग करतात ते, ब्रश किंवा जे आपण शेविंग जे किट्स असतात, जे रेझर्स असतात ते वापरल्यामुळे हेपॅटायटिस बी एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. ते टच केल्याने किंवा एका घरात राहण्यामुळे किंवा एका ताटमध्ये खाल्ल्यामुळे किंवा एका कपडे शेअर करण्यामुळे पसरत नाही आणि त्याच्यामुळे काही धोकाही नसतो. बट जेव्हा ते बॉडीमध्ये येतो, ते कोणत्या वयामध्ये हेपॅटायटिस बी आपल्या बॉडीमध्ये आला त्याप्रमाणे डिसाईड होते की ते व्हायरस बॉडीमध्ये राहणार आहे की आपोआप बॉडी त्याला क्लिअर करून घेईल. जसं जर लहानपणात हेपॅटायटिस बी येत असेल तर ऑलमोस्ट 95% चान्स आहे की ते व्हायरस आपोआप क्लिअर होणार नाही आणि ते लॉंग टर्मसाठी लिव्हरमध्ये जाऊन राहून जातो आणि हळूहळू अमुक लिव्हरमध्ये डॅमेज करू शकतो, ज्याला खूप सारे वर्ष लागतात. जर ते वयाचा मोठ्या स्टेजवर म्हणजे 15-17 वर्षानंतर जेव्हा येत असेल तेव्हा 90% चान्स आहे की ते व्हायरस बॉडीमध्ये राहणार नाही आणि बॉडी आपोआप ते व्हायरसला क्लिअर करून देणार. अमुक लोक प्रश्न विचारतात की डॉक्टर, आता माझ्या बॉडीमध्ये बऱ्याचपैकी वर्षापासून व्हायरस आहे तर ते आपोआप क्लिअर होण्याचे चान्सेस किती? तर युजली आपण असं सांगतो की 1% पर इयर, म्हणजे 100 लोकांना जर हेपॅटायटिस बी असेल, क्रोनिक हेपॅटायटिस बी, तर त्या संदर्भात फक्त एक व्यक्तीला दरवर्षी ते व्हायरस बॉडी आपोआप क्लिअर करून देणार. सध्या अशी जास्त काही औषध नाहीये ज्याच्यामुळे व्हायरस पूर्णपणे बॉडीमधून जाऊन निघू शकेल. हो, पण ज्या पेशंटला गरज असते त्याला औषध देऊन व्हायरस कंट्रोलमध्ये 100% करता येतो आणि बऱ्याचपैकी औषध ते सेफ आहे, त्याचे ऑलमोस्ट काही दुष्परिणाम वगैरे काही नाही. बट जेव्हा हेपॅटायटिस बी पेशंट क्लिनिकमध्ये येतो तेव्हा सगळ्यांनाच आपण ट्रीटमेंट करत नाही. आम्ही डिसाईड करतो की लिव्हर ऑलरेडी कडक जायला सुरुवात झालेली आहे का किंवा लिव्हरमध्ये काही त्रास आहे का, आणि त्याच फक्त पेशंटना व्हायरसचा आपण ट्रीटमेंट देतो. अदरवाईज आपण फक्त ऑब्झर्वेशनसाठी ठेवतो, बिकॉज बॉडी आपोआप क्लिअर करण्याचे चान्सेस बऱ्याचपैकी असतात.